आम्ल, आम्लारी व क्षार, ॲसिड्स, बेस अँड सॉल्ट्स. इयत्ता 9वीच्या या प्रकरणाचा तिसरा व शेवटचा भाग. उदासीनीकरण प्रक्रियेत आम्ल व आम्लारी यांची अभिक्रिया झाली असता क्षार तयार होतात, हे याआधी आपण अभ्यासले. वी हॅव स्टडी दॅट इन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन सॉल्ट्स आर फॉर्म बाय द रिॲक्शन बिटवीन ॲसिड्स अँड बेसेस. या क्रियेला उदासीनीकरण म्हटले जात असले तरी यात मिळणारे क्षार हे नेहमीच उदासीन नसतात. द रिझल्टिंग सॉल्ट्स आर नॉट ऑलवेज न्यूट्रल. यावरून क्षारांचे प्रकार, टाईप्स ऑफ सॉल्ट्स. पहिला उदासीन क्षार, न्यूट्रल सॉल्ट्स. दुसरा आम्लधर्मी क्षार, ॲसिडिक सॉल्ट. आणि तिसरा आम्लारी धर्मी क्षार म्हणजेच बेसिक सॉल्ट. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतो. अ न्यूट्रल सॉल्ट इज फॉर्म बाय न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड बाय अ स्ट्रॉंग बेस. या इथे उदाहरणात HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल हे तीव्र आम्ल आहे. इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. ते जेव्हा NaOH म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड या तीव्र आम्लारीशी स्ट्रॉंग बेसशी रासायनिक अभिक्रिया करते त्यावेळेला तयार होणारा सॉल्ट किंवा क्षार आहे NaCl, सोडियम क्लोराईड, जो उदासीन क्षार असतो. इट इज अ न्यूट्रल सॉल्ट. तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. An acidic salt is formed by the neutralization reaction between a strong acid and weak base. उदाहरणात HNO3 म्हणजेच नायट्रिक ॲसिड हे तीव्र आम्ल आहे. इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. ते जेव्हा NH4OH म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड या सौम्य आम्लारीशी वीक बेसशी रासायनिक अभिक्रिया करतं त्यावेळी NH4NO3 म्हणजेच अमोनियम नायट्रेट हा आम्लधर्मी क्षार, ॲसिडिक सॉल्ट तयार होताना दिसून येतो. सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लारी धर्मी क्षार तयार होतो. अ बेसिक सॉल्ट इज फॉर्म बाय अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बिटवीन अ वीक ॲसिड अँड अ स्ट्रॉंग बेस. उदाहरणात NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड हे तीव्र आम्लारी आहे. इट इज अ स्ट्रॉंग बेस. ते जेव्हा CH3COOH, ॲसेटिक ॲसिड या सौम्य आम्ल वीक ॲसिडशी रासायनिक अभिक्रिया करतं त्यावेळी CH3COONA म्हणजेच सोडियम ॲसिटेट हा आम्लारी धर्मी क्षार, बेसिक सॉल्ट तयार होतो. चित्रात तुम्ही निळ्या रंगाचे कॉपर सल्फेट पाहू शकता, ज्याला स्फटिकरूप मोरचूत किंवा ब्लू विट्रिऑल असेही म्हणतात. त्याच्या स्फटिकांचा रंग निळा असतो. हा निळा रंग त्या स्फटिकांना त्यातील स्फटिक जलामुळे म्हणजेच पाण्याच्या अंशामुळे प्राप्त झालेला असतो. इन अ क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॉपर सल्फेट कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्यामुळेच जेव्हा या कॉपर सल्फेटला उष्णता दिली जाते त्यावेळी त्याच्यातल्या पाण्याचा अंश म्हणजे स्फटिक जल, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, परीक्षानेतून बाहेर पडताना दिसून येते. उष्णता दिल्यावर जेव्हा कॉपर सल्फेटमधील पाणी निघून जाते तेव्हा रंगहीन चूर्ण शिल्लक राहते, जे पहिल्या चित्रात तुम्ही पाहू शकता. मात्र या पांढऱ्या चूर्णात पाणी ओतल्यावर त्याला म्हणजेच कॉपर सल्फेटला त्याचा मूळ निळा रंग प्राप्त होतो. ऑन ॲडिंग वॉटर टू द व्हाईट पावडर इट गेट द सेम प्रिव्हियस ब्लू कलर. दुसऱ्या चित्रात या रंगहीन कॉपर सल्फेटला, कलरलेस पावडरला पुन्हा एकदा निळा रंग पाणी टाकल्यानंतर मिळत असल्याचं दिसून येते. स्फटिक जल असणाऱ्या संयुगांची काही उदाहरणे: कॉपर सल्फेट CuSO4 5H2O, फेरस सल्फेट FeSO4 7H2O, झिंक सल्फेट ZnSO4 7H2O, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 7H2O, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजेच तुरटी K2SO4 Al2SO4 थ्राईज
24H2O, सोडियम कार्बोनेट Na2CO3 10H2O, सोडियम सल्फेट Na2SO4 10H2O या सर्व उदाहरणांमध्ये रेणुसूत्रामध्ये पाण्याचा अंश स्फटिक जल किंवा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असल्याचं तुम्ही पाहू शकता. आयनिक संयुगे व विद्युत वाहकता, आयोनिक कंपाऊंड्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड आणि NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड यांच्या जलीय द्रावणात त्यांचे पूर्णपणे विचरण होते. त्यामुळे त्यांच्या जलीय द्रावणात मोठ्या प्रमाणात धन आयन व ऋण आयन असतात. द ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ द कंपाऊंड NaCl, H2SO4 and NaOH contain large number of cations and anions. शेजारील चित्रामध्ये सोडियम क्लोराईडचं पाण्यातील विरल द्रावण तुम्हाला दिसून येईल, ज्यामध्ये या जलीय द्रावणातील ॲक्वियस सोल्युशनमधील Na+ हा धन आयन कॅटायन तर Cl- हा ऋण आयन ॲनायन वेगळा होत असल्याचे दिसून येते. यांच्या जलीय द्रावणात 2 कार्बन कांड्या बुडवतात. या कार्बन कांड्यांना विद्युत अग्र असे म्हणतात. 2 कार्बन रॉड्स आर इमर्स इन देअर ॲक्वियस सोल्युशन. दीज आर कॉल्ड इलेक्ट्रोड्स. इथे ते ॲनोड आणि कॅथोड या नावाने तुम्ही पाहू शकता. बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युत अग्र म्हणजे ऋणाग्र, तर बॅटरीच्या धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र म्हणजे धनाग्र होय. द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी बाय मीन्स ऑफ कंडक्टिंग वायर इज कॉल्ड कॅथोड. द इलेक्ट्रोड कंडक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी इज कॉल्ड ॲन ॲनोड. विद्युत परिपथ पूर्ण होताच विजेचा प्रवाह द्रावणातून वाहू लागतो व दिवा पेट घेतो. अशा प्रकारे वाहणाऱ्या वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते, म्हणजेच त्यातील आयन हे वेगळे होतात. या क्रियेला विद्युत अपघटन म्हणतात. इन दिस वे द डिकम्पोजिशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन टूक प्लेस ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड इलेक्ट्रोलायसिस. विद्युत अपघटन इलेक्ट्रोलायसिस ही प्रक्रिया अधिक सविस्तरपणे आता आपण अभ्यासूया. कॉपर सल्फेटच्या द्रावणात तांब्याची एक जाड पट्टी धनाग्र म्हणून तर कार्बनची एक कांडी ऋणाग्र म्हणून घेतात. टेक अ सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. यूज अ थिक प्लेट ऑफ कॉपर ॲज ॲनोड अँड कार्बन रॉड ॲज कॅथोड. या परिपथातून विजेचा प्रवाह सुरू झाल्यावर द्रावणातील म्हणजेच कॉपर सल्फेटमधील Cu2+ कॉपरचे धनायन हे ऋणाग्राकडे आकर्षिले जातात. When an electric current started flowing through the circuit, the cation, that is Cu2+ ions in the solution, got attracted towards the cathode. त्यामुळे कार्बन कांडीवर तांब्याचा थर जमा होतो. A deposit of the copper appeared on the cathode. द्रावणातील Cu2+ प्रमाण म्हणजेच तांब्याच्या आयनांचे प्रमाण कमी होत असताना त्याची जागा तांब्याच्या पट्टीतील कॉपर आयन भरून काढतात. त्यामुळे द्रावणाचा रंग तसाच राहतो. द कलर ऑफ द सोल्युशन रिमेन्स सेम बिकॉज कॉपर आयन्स फ्रॉम कॉपर प्लेट एंटर्स इनटू द सोल्युशन. अशा प्रकारे वाहणाऱ्या वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते, त्याला विद्युत अपघटन म्हणतात. इन दिस वे द डिकम्पोजिशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन टूक प्लेस ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट इज इट कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस. यातील कॅथोड रिॲक्शन म्हणजेच ऋणाग्र अभिक्रिया आणि ॲनोड रिॲक्शन धनाग्र अभिक्रिया कशी घडून येते हे दिलेल्या तक्त्यात पाहू. पहिली अभिक्रिया आहे ऋणाग्र अभिक्रिया म्हणजेच कॅथोड रिॲक्शन, ज्यामध्ये कॉपरचे आयन आपले 2 इलेक्ट्रॉन जे आयन तयार होताना त्याने दिलेले असतात ते तो परत घेतो. कॉपरचे आयन आपले 2 इलेक्ट्रॉन जे आयन तयार होताना त्याने दिलेले आहेत ते 2 इलेक्ट्रॉन तो परत घेत असल्यामुळे इथे तुम्हाला Cu2+ + 2 इलेक्ट्रॉन
कारण इलेक्ट्रॉन 2 घेतले जात आहेत. 2 इलेक्ट्रॉन त्याने परत घेतल्यामुळे त्याचा कॉपर ॲटम म्हणजे कॉपरचा अणू तयार होतो आणि मग हा कॉपरचा अणू जो आहे तो ऋणाग्रवर म्हणजेच कॅथोडवर जिथे कार्बनची कांडी आहे त्या कार्बनच्या कांडीवर तांब्याचा थर आपल्याला जमा झालेला दिसून येतो. याउलट धनाग्र अभिक्रिया ॲनोड रिॲक्शन जी आहे ती तांब्याच्या पट्टीच्या इथे होते. ही जी तांब्याची पट्टी आहे त्या तांब्याच्या पट्टीत असणारे कॉपरचे अणू कॉपर ॲटम हे 2 इलेक्ट्रॉन देतात. ते दिल्यामुळे त्याचा धन आयन जो आहे पॉझिटिव्ह आयन दॅट इज Cu2+ हा तयार होतो आणि मग हे आयन जे आहेत ते पट्टीतून द्रावणामध्ये कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये उतरतात आणि तिथल्या कमी झालेल्या आयनांची जागा भरून काढतात. अशा पद्धतीने ही प्रक्रिया इथे घडून येते. पाण्याचे विद्युत अपघटन. शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक आहे. प्युअर वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे पाण्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही. म्हणून पाण्यात थोड्या प्रमाणात क्षार किंवा आम्ल किंवा आम्लारी मिसळले असता पाण्याचे विद्युत अपघटन करता येते. On mixing a small amount of salt or a strong acid or base, electrolysis of water takes place. पाण्याच्या विद्युत अपघटनामध्ये धन व ऋण विद्युत अग्रावर मिठाच्या विरल द्रावणाने काठोकाठ भरलेल्या परीक्षा नळ्या पालथ्या घातल्या जातात. Fill 2 test tubes up to the brim with the prepared dilute salt solution. Invert them on the electrodes without allowing any air to enter. विद्युतधारा प्रवाहित होताच ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. हायड्रोजन गॅस इज फॉर्म नियर द कॅथोड अँड ऑक्सिजन गॅस नियर द ॲनोड वेन वी सप्लाय इलेक्ट्रिक करंट. वरील कृतीत असे आढळते की ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या हायड्रोजन वायूचे आकारमान हे धनाग्रापाशी तयार होणाऱ्या ऑक्सिजन वायूच्या दुप्पट आहे. द व्हॉल्यूम ऑफ द गॅस फॉर्म नियर द कॅथोड दॅट इज हायड्रोजन इज डबल दॅट ऑफ द गॅस फॉर्म इन द ॲनोड दॅट इज ऑक्सिजन. यावरून स्पष्ट होते की पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्यातील घटक मूलद्रव्ये म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुक्त होतात. Electrolysis of water has taken place and its constituent elements have been released. या पाण्याच्या विद्युत अपघटनामधील इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटरमधील ऋणाग्र अभिक्रिया कॅथोड रिॲक्शन ज्यात हायड्रोजन वायू मुक्त होतो तर धनाग्र अभिक्रिया म्हणजेच ॲनोड रिॲक्शन ज्यात ऑक्सिजन वायू मुक्त होताना आपल्याला दिसून येतो. अशा रीतीने या आम्ल आम्लारी व क्षार ॲसिड बेस अँड सॉल्ट या प्रकरणाचा इथे शेवट होतोय. या प्रकरणाचे 3ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.